गणपतीच्या सगळ्यात आवडत्या 2 गोष्टी कोणत्या? दुर्वा आणि मोदक. मोदकाबद्दल आपण थोडक्यात पाहिलं, आता दुर्वेबद्दल ऐकूया. आपल्यालाही प्रश्न कधीतरी पडलाच असेल. काढून घेऊ शकतो? आपल्यालाही कधी ना कधीतरी हा प्रश्न पडलेलाच असेल की गणपतीला दुर्वा का बरं प्रिय आहेत? दुर्वा का बरं प्रिय आहेत? तर हाच प्रश्न एकदा दक्ष राजालाही पडला. दक्ष राजानं मुद्गल ऋषींना विचारलं, ऋषीवर्य, भगवान गणेशांना दुर्वा का बरं प्रिय आहेत? याचं जर उत्तर तुम्ही मला दिलंत तर माझ्या सवे सगळ्यांनाच खूप आनंद होईल आणि सगळ्यांचाच प्रश्न सुटेल. तर याचं उत्तर तुम्ही द्यावं अशी माझी फार इच्छा आहे. दुर्वेचे अति अद्भुत चरितामृत द्यावे मम श्रवणी. दुर्वेचे अति अद्भुत चरितामृत द्यावे मम श्रवणी. दक्ष लागला मुद्गल ऋषींचा, दक्ष लागला मुद्गल ऋषींचा, विनम्र भावे चरणी. विनम्र भावे चरणी नतमस्तक होऊन दक्ष राजानं मुद्गल ऋषींना प्रश्न विचारला की ह्या दुर्वेचं चरित्र तुम्ही मला सांगावत, मी ते श्रवण करण्यासाठी उत्सुक आहे. मुद्गल ऋषी सांगतायत दक्ष राजाला, राजन ऐक, ब्रह्मदेवानं भगवान विष्णूंच्या आज्ञेनं आणि त्यांच्या प्रेरणेनं ही सृष्टी निर्मिती करायला सुरुवात केली. सजीव सृष्टी निर्माण झाली. स्वेदज, अंडज, जारज, उद्भिज अशा वेगवेगळ्या जीवसृष्टीतून ही आपली पृथ्वी बहरतीये. ब्रह्मदेव पाहतायत आणि आपल्याच ह्या केलेल्या अद्भुत आविष्काराकडे मोठ्या आश्चर्यानं ब्रह्मदेव पाहतायत आणि विचार करतायत, आहा, काय सृष्टी आहे हो ही, काय सृष्टी आहे. पहारे परमेशाची लीला. वास्तविक हे नाट्यपद आहे, पण याच्यामध्ये सृष्टीचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. पहारे परमेशाची लीला, पहारे परमेशाची लीला, परमेशाची लीला, पहारे परमेशाची लीला, पहारे परमेशाची लीला. पहारे परमेशाची लीला. जये उभविली नवलाईची, जये उभविली नवलाईची, जये उभविली नवलाईची. जगन्नाट्य शाला, जगन्नाट्य शाला, परमेशाची लीला, पहारे परमेशाची लीला.
औंबरा वरती शोभे विशाल औंबरा बिनखांबाचा घुमट मनोहर. किती सुंदर शब्द योजना केलेली आहे पहा. बिनखांबाचा घुमट मनोहर खाली हिरवी हिरवी चादर खाली हिरवी हिरवी चादर खाली हिरवी हिरवी चादर सुंदर वनमाला सुंदर वनमाला परमेशाची लीला पहारे परमेशाची लीला पहारे परमेशाची लीला. पहारे परमेशाची लीला जये उभविली नवलाईची जगन्नाट्यशाला. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. ब्रह्मदेव पाहतायत आपणच निर्माण केलेली सृष्टी किती सुंदर आहे. हो किती सुंदर आहे. सृष्टी पाहता पाहता मनामध्ये विचार आला, एवढी सृष्टी निर्माण केली खरी, पण आता ह्या सृष्टीचं पालन पोषण कसं करायचं बरं. मनामध्ये प्रश्न पडला. प्रश्न पडल्यासरशी मनामध्ये चिंताही उत्पन्न झाली. काय बरं करावं. चिंता लागली ब्रह्मदेवामनी, या सृष्टीसी अन्न द्यावे कोठोनी. तये वेळी श्री गणेश प्रार्थोनी, चिंतन करी शुद्ध बुद्धी. ब्रह्मदेवांनी मनामध्ये विचार आला, चिंता आली. चिंता आल्यावरती चिंतामणी स्मरावा या न्यायानं ब्रह्मदेवांनी भगवान गणेशांची प्रार्थना केली. भगवान गणेश प्रगट झाले. ते येता येता ब्रह्मदेवांच्या मनातला प्रश्न सोडवण्यासाठी उत्तर घेऊनच बरोबर आले. मुद्गल पुराणामध्ये असं वर्णन केलेलं आहे की जेव्हा भगवान गणेश तिथे प्रगट झाले, ब्रह्मदेवांसमोर प्रसन्न होऊन प्रगट झाले, तेव्हा त्यांच्या एका रोमामधून एक दिव्य अशी देवी प्रगट झाली. तप्त कांचन गौरांग अंग कांती, तप्त कांचन गौरांग अंग कांती. तप्त कांचन गौरांग अंग कांती, तप्त कांचन गौरांग अंग कांती, तप्त कांचन गौरांग अंग कांती. ब्रह्मदेवा सन्मुख प्रगटली, ब्रह्मदेवा सन्मुख प्रगटली. तेज ऐसे लाजवी भास्कराला, तेज ऐसे लाजवी भास्कराला. रूप जिचे मोहवी चंद्रिकेला, रूप जिचे मोहवी चंद्रिकेला, चंद्रिकेला चंद्रिकेला. कसं वर्णन केलंय पहा. तप्त कांचन गौरांग अंगकांती.
तप्त कांचन, कांचन म्हणजे सोनं, सोन्यालाच आधी किती झळाळी असते, त्यातून तप्त म्हणजे तापवलेलं सोनं, तापवलेल्या सोन्याला जशी झळाळी असते तसं गौरांग अंग कांती जिची आहे अशी देवी तिथे ब्रह्मदेवांसमोर प्रगट झाली. ब्रह्मदेवांसमोर ती जशी प्रगट झाली, ब्रह्मदेवांनी मात्र तिच्यातलं पाहिलं ते मातृत्व, मातृभाव, वात्सल्य भाव. ब्रह्मदेवांनाही अतिशय आनंद झाला. जशी ती देवी प्रगट झाली ती ब्रह्मदेवांच्या चरणी लीन झाली आणि म्हणाली, ब्रह्मदेवा, माझ्याकडून काय कार्य तुम्हाला हवंय, त्यासाठी मी तुमच्या चरणांशी लीन झालेली आहे, तुम्हाला मी शरण आलेली आहे. काय कार्य हवंय ते मला सांगावं. जसं त्या देवीनं म्हटलं, बरं ह्याच देवीचं नाव दुर्वा देवी, बरं हीच दुर्वा देवी. जसं या दुर्वा देवीनं म्हटलं, ब्रह्मदेव म्हणाले, ज्या कार्यासाठी तुझं पाचारण केलेलं आहे, ज्या कार्यासाठी तुला बोलवलेलं आहे, ते कार्य फार महत्वाचं आणि फार जोखमीचं आहे बरं. पण ज्या अर्थी भगवान गणेशांच्या प्रेरणेनं तुझा जन्म झालाय, त्या अर्थी तू हे कार्य नक्की नीट करशील, नीट पार पाडशील याबद्दल शंका नाही. परंतु हे कार्य पार पाडण्यासाठी मात्र तुला तपश्चर्या करावी लागेल आणि ती शक्ती तुला मिळवावी लागेल. कार्य काय आहे तर ह्या सृष्टीचं, ब्रह्मदेवांनी ही जी सृष्टी, मी ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे, ह्या सृष्टीचं पालन पोषण तुला करायचंय. पण त्यासाठी ती शक्ती मिळण्यासाठी मात्र तुला तपश्चर्या करावी लागणार आहे, तपाचरण करावं लागणार आहे. मग देवीनं ब्रह्मदेवांनी सांगितल्याप्रमाणे भगवान गणेशांची तपश्चर्या करायला सुरुवात केली. ओंकार गणराज गुणेश्वर सकलांची देवता, गजानन नित जागृत जनहिता, गजानन नित जागृत जनहिता. गजानन नित जागृत जनहिता. ओंकार गणराज गुणेश्वर सकलांची देवता, गजानन नित जागृत जनहिता. सिंधूरवदन सुशीलतनु तुंदिल, सिंधूरवदन सुशीलतनु तुंदिल, कमल परशुधर मूर्ति सुमंगल, कमल परशुधर मूर्ति सुमंगल. ज्ञानदान करितो नित पावन, ज्ञानदान करितो नित पावन. दर्शन दे शुचिता नित जागृत जनहिता, गजानन नित जागृत जनहिता, गजानन नित जागृत जनहिता. गजानन नित जागृत जनहिता. भगवंता, जनहितासाठी तू नित जागृत आहेस. तपश्चर्या केली. ब्रह्मदेवांनी जो एकाक्षरी मंत्र दिला दुर्वा देवीला, त्याप्रमाणे भगवंत ह्या तपश्चर्येवरती, दुर्वा देवीच्या तपश्चर्येवरती प्रसन्न झाले. आणि मग दुर्वा देवी समोर भगवंत प्रगट झाले. आता गणेशांना माहितीच होतं की कशासाठी हिनं मला बोलवलेलं आहे. प्रार्थित दुर्वा गणरायासी, प्रार्थित दुर्वा गणरायासी, मजसी द्यावी शक्ती ऐसी, मजसी द्यावी
जगताचा पुरवी अन्नासी नित्य निरंतर हो. आशीर्वच देती चिंतामणी तू होसी विश्वाची जननी. विनम्र माथा ठेवून चरणी संतोषे दुर्वा. विनम्र माथा ठेवून चरणी संतोषे दुर्वा. आणि मग त्याप्रमाणे भगवान गणेशांनीही दुर्वेला आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादानं दुर्वेकडे, ह्या दुर्वा देवीकडं ती शक्ती तिला आली. तिला शक्ती त्यांनी प्रदान केली आणि मग ह्या शक्तीचा वापर करून, त्या मिळालेल्या ऊर्जेचा वापर करून दुर्वा देवीनं अन्न निर्मिती करायला सुरुवात केली. मुद्गल पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे. ते केलेलं वर्णन आपण एका कटावातून ऐकूया. गणरायाच्या पूर्ण कृपेने, गणरायाच्या पूर्ण कृपेने, गणरायाच्या पूर्ण कृपेने अन्न निर्मिले मग दुर्वेने, अन्न निर्मिले मग दुर्वेने. दुर्वा देवीनं अन्न निर्मिती करायला सुरुवात केली. मस्तक निर्मी सात्विक अन्न, मस्तक निर्मी सात्विक अन्न स्वर्गीच्या लोकांनी सेवून, स्वर्गीच्या लोकांनी सेवून कौतुक केले मग दुर्वेचे, कौतुक केले मग दुर्वेचे. दिव्य तिच्या या सत्कार्याचे, दिव्य तिच्या या सत्कार्याचे. मुद्गल पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे की दुर्वा देवीनं तिच्या मस्तकापासून सत्व रजतम या 3 गुणांपैकी जो सत्व गुण आहे, त्या सत्व गुणाने युक्त अन्न निर्माण केलं स्वर्गातल्या लोकांसाठी. त्यापुढे उदरापासून अन्न राजस, उदरापासून अन्न राजस जनसृष्टीचे सेवित त्यास, जनसृष्टीचे सेवित त्यास. नाना परिचे रस भोगुनते, नाना परिचे रस भोगुनते करीती दुर्वेच्या मग स्तुतिते, करीती दुर्वेच्या मग स्तुतिते. दुर्वा देवीनं तिच्या उदरापासून सत्व रजतम या 3 गुणांपैकी रजोगुणयुक्त अन्न मृत्यू लोकातल्या म्हणजे पृथ्वीवरच्या, सृष्टीवरच्या लोकांसाठी निर्माण केलं. आणि मग चरणांपासून अन्न तामसी, चरणांपासून अन्न तामसी देई ती पाताल जनांसी, देई ती पाताल जनांसी. तामसिक अन्न तिनं चरणांपासून निर्माण केलं जे पाताळातल्या लोकांसाठी. अंग प्रत्यांगे अन्नाते, अंग प्रत्यांगे अन्नाते तोष विदुर्वा सकल जनाते, तोष विदुर्वा सकल जनाते. कृतार्थ ती झाली, कृतार्थ ती झाली, कृतार्थ ती झाली. कृपेने सृष्टी ही बहरली, कृपेने सृष्टी ही बहरली, कृपेने सृष्टी ही बहरली. अशा अंग प्रत्यांगांनी तिने वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या गुणांनी युक्त अशा अन्नाची निर्मिती केली. सृष्टीचं भरण पोषण सुरू झालं. देवतांनाही आनंद झाला की हे महत्वाचं, अतिशय जोखमीचं आणि महत्वाचं कार्य योग्य हातांमध्ये पडलेलं आहे. तिनं निर्माण केलेल्या अन्नानिशी सृष्टी बहराला आली हो. पण हा जो पण आहे ना, हा फार महत्वाचा असतो. जशी जशी सृष्टी बहराला आली तसं तसं मात्र दुर्वा देवीच्या मनात आलं
हे जे काही होतंय माझ्यामुळं होतंय, मी करतेय म्हणून होतंय. मी जर केलं नसतं तर कसं झालं असतं? ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली, ठीक आहे, मान्य आहे. भरण पोषण कोण करतंय? मी करतेय. मी करतेय म्हणून भरण पोषण होतंय आणि ब्रह्मदेवांनी केलेली निर्माण केलेली सृष्टी बहरतीये. कोणामुळे? ठिणगी पडली. अहंकाराची ठिणगी दुर्वादेवीच्या मनामध्ये पडली आणि तिनं पेट घेतला. हो, पेट घेतला. जे हे विचारांचं दुष्ट चक्र सुरू झालं त्या चक्राची धाव पुढे भरधाव ते वाहायला लागलं. ते चक्र भरधाव पळायला लागलं. इथं थांबली नाही. हो, करता करता हे असे विचार करता करता दुर्वादेवीनं टोक गाठलं. कुठपर्यंत गेले विचार? छे, काय म्हणे ती पार्वती स्वतःला अन्नपूर्णा समजते, करते का ती भरण पोषण? आज ही सृष्टी म्हणजे तिचं लेकरू समजते ना, मग भरण पोषण तिने करायला हवं. फुकटची अन्नपूर्णा म्हणून घेते स्वतःला. जी स्वतःच्या पाल्याचं भरण पोषण करू शकत नाही ती आई कसली? ती आई कसली? आई मी आहे, ह्या जगाची जननी मी आहे. अहंकार गर्वात दुर्वाव देते, अहंकार गर्वात दुर्वाव. अहंकार गर्वात दुर्वाव देते, अहंकार गर्वात दुर्वाव देते. कशी अन्नपूर्णा असे पार्वती ती, कशी अन्नपूर्णा असे पार्वती ती. अहंकार गर्वात दुर्वाव देते. अहंकार गर्वात दुर्वाव देते. कशी अन्नपूर्णा असे पार्वती ती, कशी अन्नपूर्णा असे पार्वती ती. करी पोषणासी ही जगतास भावे, करी पोषणासी ही जगतास भावे. खरी अन्नपूर्णा मजसी म्हणावे, खरी अन्नपूर्णा मजसी म्हणावे. अहंकार गर्वात दुर्वाव देते, अहंकार गर्वात दुर्वाव देते, अहंकार गर्वात दुर्वाव देते. अहंकार गर्वात दुर्वाव देती. कशी अन्नपूर्णा असे पार्वती ती, करी पोषणासी ही जगतास भावे. कोण? मी न, मग खरी अन्नपूर्णा. आता हे जे विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू झालेले, एक दिवस चंद्रदेवांकडे काही उत्सव होता आणि त्यामध्ये सगळ्या देवदेवतांना आमंत्रण. दुर्वादेवींनाही आमंत्रण. आता तिथे सगळ्या देवदेवता म्हणजे जगदंबाही आलेली. हो, आता या दुर्वादेवीच्या मनामधले हे विचार जे काही पेटलेले, विनाशकाले, तिथे मुद्दाम त्या कार्यक्रमामध्ये मुद्दाम दुर्वादेवी असं वागत होती आणि बोलत होती. म्हणजे इथे उभं राहून बोलायचं, जगदंबेकडे बघून नाही, हा, पण तिला ऐकू जाईल असं. ह्याच विचारांनिशी इतरांशी ती काहीतरी बोलत होती. मुद्दामून तिच्या डोळ्यांमध्ये टोचेल असं तिच्या समोर ती वागत होती. आता जगदंबा ती, जगत जननी जगदंबा ती चिडली. हो, संतापली. जगदंबा शापितसे, जगदंबा शापितसे. तृणवत होशील आजपासून.
जगदंबा शापितसे तृणवत होशील आजपासून गर्वाचे घर खाली स्मरतील म्हणही तुझ्याच पासून राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तमा जगदंबा शापितसे. आता ही चिडली हो, शाप दिला तिने. अगं ए दुर्वे, अगं माझ्याच अंशातून तुझा जन्म झाला न, विसरलीस? हा तुझा अहंकार तुला बरोबर जागेवर आणेल. तुला मी आज शाप देते, आजपासून तू तृणवत म्हणजे गवत होऊन ह्या महीवरती पृथ्वीवरती पडून राहशील. तुझी किंमत आजपासून शून्य. जे काही ती संतापलेली दुर्वा देवीला तिनं शाप दिला आणि मग ही दुर्वा देवी तृणवत अर्थात गवत झाली हो आणि पृथ्वीवरती आली. जसा शाप मिळाला तशी बुद्धी सुचली. लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकलंय. मग चुकलंय हे लक्षात येणं हे चुकेतनं बाहेर पडण्याचं पहिलं पाऊल. तिच्या लक्षात आलं की आपली चूक झालेली आहे. मग चिंता वाटली की आता माझं कसं होणार. मग चिंता वाटली म्हणजे चिंतामणी स्मरावा. भगवान गणेशांचं स्मरण केलं. भगवान गणेश तिचं चुकलेलं म्हणणं भगवान गणेशांपर्यंत पोहोचलं. तिचा खराच मनामध्ये शुद्ध भाव आहे आणि खरंच त्या चुकेचं प्रायश्चित्त घेण्याची तिची इच्छा आहे हे भगवान गणेशांनी पाहिलं आणि प्रसन्न झाले. मग मुद्गल पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे की तिथे भगवान गणेशांनी दुर्वा देवीला म्हणजे आता झालेल्या दुर्वेला अनेक आशीर्वाद दिले की आजपासून जो कोणी माझी पूजा करेल आणि माझ्या पूजेमध्ये तुझा वापर करेल त्याच्यावरती मी लवकर प्रसन्न होईल, त्याला मी लवकर पावेन. आजपासून तू मला अत्यंत प्रिय राहशील. झालेली चूक मान्य केलीस त्याच्यामुळे तुला हा मी उशाप तर देऊ शकत नाही कारण शाप माझ्या आईनं दिलेला आहे, पण त्यातनं बाहेर पडण्याची ही एक संधी आहे. त्यामुळे पहा भगवान गणेशांची जर पूजा करायची झाली तर फार काही अशी दुर्लभ घनघोर सामग्री नाही लागत हो. एक फूल आणि दुर्वांची जोडी. मग अशी आपण म्हणालो ना भगवान गणेशांना अत्यंत प्रिय असलेल्या दोन गोष्टी कुठल्या, मोदक आणि दुसरी दुर्वा. आपल्या घरी मोदक होतात ते आपल्या आवडीसाठीच होतात, पण दुर्वा मात्र अशी आहे की जी भगवंताला गणेशांना अत्यंत प्रिय आहे. हेच ते दुर्वेचं महत्व. दुर्वा का प्रिय आहे तर त्याच्या मागे हे सगळं रामायण आहे. विनोदाचा भाग बाजूला ठेवूया. भगवान गणेशांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर ह्या दुर्वा आणि मनामधला सात्विक शुद्ध भाव भगवान गणेश प्रसन्न होतातच होतात. जसं समर्थांना भगवान गणेशांनी दर्शन दिलं तसं तुम्हा आम्हालाही गणेश दर्शन सद्गुरूंच्या कृपेने घडो हाच आशय मनामध्ये ठेवूया. पूर्वपदामध्ये समर्थ म्हणतात गणेश दर्शन सद्गुरु घडवी. गणेश दर्शन सद्गुरु घडवी. दासा नान्य उपाय. प्रणव गजानन पावंत
गजानन